महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीनं आयोजित मानाचा मुजरा हटवूया कचरा हा गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन उपक्रम आज किल्ले सुवर्णदुर्ग येथे उत्साहात संपन्न झाला. जय शिवराय प्रतिष्ठान दापोली यांच्या शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यातील युनेस्को दर्जा प्राप्त 11 गडकिल्ल्यांवर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन मोहीम राबवण्यात येत असून त्याअंतर्गत हा उपक्रम पार पडला. स्थानिक सामाजिक संस्था, स्वयंसेवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम तसेच सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. गड परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा संकलन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. मी आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष माननीय सिद्धेश कदम यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जो काही पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये राज्यामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले आणि माझ्या दापोली मतदारसंघामध्ये असलेला हा समुद्रामध्ये अतिशय अभिमानाने ताटमाने उभा असलेला हा सुवर्णदुर्ग किल्ला, ह्या सर्व किल्ल्यांचं एका अर्थी संवर्धनच करण्यासाठी स्वच्छता मोहीम जी आज राबवलेली आहे. आणि विशेष म्हणजे अनेक शिवप्रेमी ह्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याच्यासाठी, ह्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याची जी काही वैभवता आहे ती जपण्यासाठी आणि पुढाकार जे घेत असतात, ह्या शिवप्रेमींच्या बद्दल आजपर्यंत कोणी विचार केला नव्हता. तो विचार सिद्धेशजी यांनी केला आणि ह्या सर्व शिवप्रेमींना, उदाहरणार्थ दापोली तालुक्यामध्ये आता ह्या सुवर्णदुर्ग किल्ल्याचा सांभाळ करत असतानाचा इथलं असलेलं जे प्रतिष्ठान आहे त्याचे अध्यक्ष अमोलजी असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांना अशा शिवप्रेमींना, अशा संस्थांना, प्रतिष्ठानांना मानधन देण्याचं देखील एक पुढाकार मंडळामार्फत घेण्यात आलेला आहे. मी त्यासाठी देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. विशेष म्हणजे आज हा सुवर्णदुर्ग किल्ला आज वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून आज युनेस्कोने ह्याला मान्यता दिलेली आहे. म्हणजे जागतिक वारसा आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जी कीर्ती आहे ती जगापर्यंत पोहोचलेली आहे. या अगोदर पोहोचलेली होतीच, परंतु त्याला एक मानाचा तुरा म्हणून नक्कीच हा जेव्हा युनेस्कोने जेव्हा ह्या किल्ल्यांचा समावेश केला, नक्कीच आपल्या सर्वांना त्याचा अभिमान हा नक्कीच आपण बाळगत आहोतच. मला वाटतं ह्या पुढाकाराने एक जाणीव, हा पुढाकार फक्त MPCBचा नसून मला वाटतं सर्वसामान्यांच्या मनामध्ये महाराजांच्या प्रती आणि किल्ल्यांच्या प्रती आपली जबाबदारीची जाण करून देणारा आजचा हा उपक्रम आहे आणि म्हणून त्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो. आणि मला वाटतं ह्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील जो पुढाकार घेतलेला आहे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून, विशेषतः ज्यावेळेला युनेस्कोमध्ये ह्या किल्ल्यांचा ज्यावेळेला समावेश होतो त्याला फक्त यादीमध्ये किंवा कागदावरती तो राहत नाही. ह्या किल्ल्यांच्या संवर्धनाकरिता जे काही ESAच्या माध्यमातून इथे विशेष परवानग्या मिळवून ह्यांच्या संवर्धनाकरिता जो फंड लागणार आहे त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे. केंद्र शासनाचा फंड देखील मिळणार आहे, राज्य शासनाकडे देखील ह्याला निधी उपलब्ध होणार आहे. आणि ज्या काही ह्याला मुख्य अडचण कुठले होते, पुरातत्व खात्याच्या परवानगी मिळण्यामध्ये अडचणी होतात. आता ह्याच्या समोरच आपल्या जमिनीत असलेला जो गोवा किल्ला आहे तिथे 14 कोटीचं काम चालू आहे. ते पर्यटन विभागाकडे आहे, ते आहे ते स्टेट ESAकडे, म्हणजे ते स्टेटच्या पुरातत्व खात्याकडे आणि पर्यटन विभाग एकत्र मिळून ते काम करत आहे. पण हा जो किल्ला आहे तो हा सेंटरच्या ESAच्या अंडर येतोय, म्हणजे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येतोय. परंतु आता ह्याला युनेस्कोची मान्यता मिळालेली असल्यामुळे किमान हे 11 किल्ले आणि मला वाटतं कर्नाटकमध्ये असलेला एक किल्ला, असे 12 किल्ल्यांचं संवर्धन तरी नक्कीच ह्याच्या केंद्र शासनाच्या माध्यमातून ह्याला निधी उपलब्ध घेऊन विशेष परवानगी घेऊन ह्याला पुढाकार हा घेतला गेलेला आहे. म्हणून वाटतं आमचं सरकार नक्की ह्याच्यामध्ये कार्यरत राहील आणि ह्याचा पाठपुरावा नक्कीच आम्ही सातत्याने करू.